बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आपण दर्शनाला जाऊ शकतो। लिंगराज मंदिर असं काय मंदिर आहे, याचं पहिलं दर्शन आपलं झालंय। या जागेला पण भेट द्या, अतिशय चांगली छान जागा आहे। सर मस्त 2 धर्मशाळा, एक ही पर त्याच्या समोर आहे अनंत वासुदेव टेम्पल। अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये प्रसाद बनला जातो। केदार गौरीला जाण्याचं मंदिर, ह्याचं खूप मोठी स्टोरी आहे। तर आपण आलोय मुक्तेश्वर सिद्धेश्वर टेम्पलला। मुक्तेश्वर टेम्पल आपण आलो आहोत उदयगिरी आणि खंडगिरी ही लेणी बघण्यासाठी। प्रवेशद्वार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे भुवनेश्वर सिरीज 2 मध्ये। तर मंडळी आपण पहिला भाग बघितला, ज्याच्यामध्ये आपण आलो भुवनेश्वर पर्यंत कसे पोहोचलो ट्रेलच्या माध्यमातून। आता आपण घेणार आहोत दर्शन भुवनेश्वर मधले जे मंदिर आहेत, कमीत कमी 3 ते 4 मंदिर आहे जे खूप मोठे मंदिर आहे, त्यांचे आपण अतिशय जाऊन दर्शन घेणार आहोत। मला मंदिराजवळ रूम नाही भेटलं, त्यासाठी 2-2.5 किलोमीटर मी मंदिराच्या मागं आहे, जिथे मला रूम घेतला होता। आता मी चालू आहे मंदिराकडे आणि इथूनच बघूया किती रुपये घेतात। मी तुम्हाला सगळं सांगतो की तुम्ही कसं रूम कुठे घेऊ शकता, कारण हे खूप लांब पडलं आहे मला आणि इकडून तिथे जायला पण खूप उशीर होतोय। तर बघूया, आता जातो मंदिरापासून। आपण चाललो आहोत मंदिराजवळ। सर्वात प्रथम लिंगराज महाराजांचे दर्शन घेण्यासाठी 12 ज्योतिर्लिंगचे व शिवलिंगचे राजा असणारे हे त्यांचं मंदिर आहे। आपल्याला माहिती नसेल तर मी आपल्याला सांगू इच्छितो की हे एकच मंदिर आहे ज्याला लिंगराज टेम्पल म्हटलं गेलं आहे। त्याचं दर्शन आज मी आता तुम्हाला घडवतो। आणि इथून मला ऑटो पण नाही भेटली हॉटेल्सपासून, कारण ते खूप लॉंग डिस्टन्सला पडलं होतं। तर एक महत्त्वाचं सांगायचं झालं, जर आपण आला तर आपल्याला हॉटेल भुवनेश्वर स्टेशनच्या जवळच घ्यायचं आहे। चला तर घेऊया दर्शन। हर हर महादेव। तर मी सध्या आहे कुठे, लिंगराज टेम्पलला, जे आहे भुवनेश्वरमध्ये लिंगराजचे सर्वात मोठे राजा यांना म्हटलं गेलं आहे, त्यांचं मंदिर आहे। हे येतं भुवनेश्वरमध्ये, ओडिसामध्ये। तर आता जस्ट सकाळी आपलं आगमन झालं होतं। आता जाऊया मंदिरामध्ये। कॅमेरा त्यांना अलाउड नाही, तुम्हाला बाहेरून मी मंदिरची आकृती दाखवतो। आणि अशा प्रकारे आपल्याला मंदिर पाहायला भेटणार आहे, म्हणजे अतिशय अद्भुत हे मंदिर आहे। आता या बॅक साईडला बसलो आहे, त्या साईडला तुम्हाला दिसत असेल तिथे ते मंदिर आहे। इथे आपल्याला बॅग त्यांनी जमा करायची आहे। मी माझी बॅग त्यांनी आणली होती। चला जाऊया, दर्शन घेऊया आणि बाकीच्याकडून 3-4 मंदिर आहेत, तिथे दिल की सविस्तर आणि व्यवस्थित दर्शन घेऊया। बोला हर हर महादेव। ही वाट आहे, इथं बॅग त्यांनी जमा करायची आपल्याला। आतमध्ये कॅमेरा त्यांना अलाउड नाही आहेत आणि ही रांग आहे मंदिरात जाण्यासाठी। आणि असं तुम्हाला हा प्रसाद फुल तेन घ्यायला भेटणार आहेत मंदिराच्या आतमध्ये। आणि आपण जाऊया, हे समोर पाहताय लिंगराज टेम्पल, देवांचे देव महादेव यांचं हे टेम्पल आहे। हे दर्शन आपल्याला तुम्हाला सांगतो कुठपर्यंत होतात, फक्त इथपर्यंतच दर्शन होतात आपल्याला। आतमध्ये मूर्ती आहे, आतमध्ये कल्चरमुळे आतमध्ये कॅमेरा त्यांना अलाउड नाही, त्यामुळे इथपर्यंत दर्शन होतात। अतिशय भारी मंदिर आहे मंडळी, आलात तर नक्कीच दर्शनाला या, भेट घ्या। आणि मंदिराला जाण्याअगोदर तर बाप्पांचं मूर्ती आहे, बाप्पांचे आशीर्वाद घेऊन आपण दर्शनाला जाऊ शकता। बोला गणपती बाप्पा मोरया। आणि इथूनच ती रांग आहे, आता जायचं आपल्याला दर्शनासाठी। आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नाही आहे। एक वाट ह्या साईडून येते आणि एक वाट ह्या साईडून येते आणि एक वाट ह्या साईडून येते, अशा टोटल 3 वाट आहेत। इकडे बॅग, मोबाईल, कॅमेरा सगळं इकडेच ठेवून जायचं आपल्याला। मंदिराच्या अगदीच बाजूला काउंटर बनवलेले आहेत। चला मी पण माझा मोबाईल ठेवतो, दर्शनानंतर भेटतो। तुमच्या मागे पंडित लागतील, मागे पूजा करायची असेल तर करू शकता, तसा काही विषय नाही आहे। त्या साईडला मंदिर आहे, ह्या साईडला रांग आहे। पहिलं दर्शन घेऊया। हर हर महादेव। मंडळी खूप छान दर्शन झाले माझे आतमध्ये। आणि मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे काय दाखवू नाही शकलो। मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर सर्वात प्रथम आपल्याला ब्रह्मदेवांची मूर्ती पाहायला भेटते। आतमध्ये 12 ज्योतिर्लिंगचे देखील दर्शन होणार। आणि आतमधला जो शिवलिंग आहे, जो उंचीला मोठा नाही पण रुंदीला मोठा आहे, ज्याच्यामुळे त्याची आतली जी साईज आहे शिवलिंगची ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळेच हा खूप प्रसिद्ध आणि सुंदर हे मंदिर आहे। आठवणीने आपल्याला सर्वात प्रथम हा लिंगराज मंदिर दर्शन करायचं आहे। आता आपण पुढे जाऊया आणि ह्या मंदिराला जर आतून तुम्ही इथून नाही पाहू शकलात तर एक दुसरी जागा आहे जिथून तुम्हाला संपूर्ण मंदिर दिसते, ती जागा आता आपण एक्सप्लोर करूया। त्याच्या अगोदर वाटेमध्ये एक आपल्याला तलाव लागणार आहे, तो एवढा भारी तलाव आहे, त्याच्या आतमध्ये पण 108 छोटे छोटे मंदिर बनलेत, ते देखील मी आपल्याला दर्शन घडवतो। चला इथून निघूया पुढे आणि घेऊया पुढच्या मंदिराचे दर्शन आणि आनंद। बोला हर हर महादेव। ते जे मंदिर पाहतात ते आहे लिंगराज मंदिर। दर्शन झाल्याच्या नंतर एक सरोवर आहे, जे तुम्हाला स्त्रहलिंग सरोवर आहे, त्याचे पण दर्शन घेऊ शकता। तुम्हाला आतमधून दाखवतो, याची सगळी तर माहिती लिहिली आहे की ह्या शैलीच्या ह्या सरोवरचं काय महत्त्व आहे। जाऊया आतमध्ये, बघूया काय कसं काय। तर आपण आतमध्ये आल्याच्यानंतर आपण जसे पाहू शकता इकडे छोटे छोटे मंदिर बनवले आहेत
आणि आतमध्ये एकदम हिरवगार पाणी आणि याचं देखील दर्शन आठवणीने घ्या, आठवणीने ते बसा, फोटो घ्या. खूप चांगली जागा आहे. या जागेला पण भेट द्या. अतिशय चांगली छान जागा आहे. शांततेची जागा आहे. तुमचं माइंड ते सगळं फ्रेश होऊ शकतं. खूप छान वाटतं. एकदम कल्चर, एकदम जुन्या कल्चरमध्ये जुन्या काळात आल्यासारखं वाटतंय. लय भारी वाटतंय, काय सांगू तुम्हाला. लिंगराज मंदिरच्या मागे आल्याच्यानंतर तुम्हाला हीच जागा आहे जी मी सांगत होतो की इथून तुम्ही वर जाऊन मंदिराचा पूर्ण व्ह्यू बघू शकता. आता तुम्हाला थोडंसं मी मंदिर जवळून दाखवू शकतो. जाऊया वरती, बघूया मंदिर जवळून कसं आहे. लिंगराज मंदिर ते जे तुम्हाला सर्वात प्रथम दिसतं तिकडे आहेत महादेव विराजमान. हे मध्ये आहे भक्तजनांचं स्थान आणि ते पुढचं आहे प्रसादाचं स्थान. असं 3 स्थानामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. आणि याच्या मागच्या बाजूला तुम्हाला गार्डन्स वगैरे आहेत बसण्यासाठी. आणि आतमध्ये एवढे मंदिर आहेत, तर तुम्ही मंदिराच्या आतमध्ये एंटर करता तुम्हाला एक ब्रह्मदेवाची मूर्ती पण दिसेल. तर खूप छान मंदिर आहे. हे पहिलं मंदिर आपलं व्हिजिट झालं आहे. आता अजून आपण 2 ते 3 मंदिर व्हिजिट करणार आहोत. कसं वाटलं तुम्हाला मंदिर नक्कीच कळवा. आणि तुम्ही आधी या जागेवरती आल्या होतात का हे देखील नक्कीच कमेंट करून नक्कीच कळवा. नसेल आलात तर नक्कीच या तुमच्यासाठी. आणि आहे लिंगराज टेम्पल इन भुवनेश्वर. हर हर महादेव. लागे नहीं कहीं ओ नजरिया, लागे नहीं कहीं लिंगराज मंदिरच्या बाजूलाच तुम्हाला भवानी शंकर मंदिर दिसेल. 14व्या शतकातलं हे मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर. ते सर्वजण मस्त बसलेत, आपले खेळतायत. जे काय त्यांचं खेळतायत ते पत्ते बित्ते. आणि असं काय हे मस्त छान मंदिर आहे या साईडला. आणि त्याच्या समोर असणार तुम्हाला ही धर्मशाळा. तर तुम्हाला धर्मशाळा थांबायचं फक्त फॅमिलीसाठी थांबून देतात. मी मगाशी एकटा आलो होतो, तुम्हाला एकट्याला थांबून नाही दिलं आहे लोकांनी. तर एकट्याला धर्मशाळामध्ये कोणाला स्टेचं ऑप्शन नाही आहे. लिंगराज महाराजांचे दर्शन झाल्याच्या नंतर आता हे दुसरं स्पॉट आहे. ह्याला म्हटलं गेलं आहे बिंदूसागर. ही एक लेक आहे. ह्याचं दर्शन असं मान्यता आहे की इकडं आंघोळ केल्याच्या नंतरच आपण लिंगराज महाराजांचे दर्शन घेऊ शकतो. तर मी सकाळी आल्याच्यानंतर थोडीशी आंघोळ नव्हती केली, हातपाय ते स्वच्छ मी धुतले होते. त्यामुळे हे स्थान आहे. मध्ये एक मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला त्या साईडला लिंगराज महाराजांचं मंदिर आहे. आता अनंत वासुदेव मंदिर आहे टेम्पल, जे आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि अशा काय पद्धतीने तुम्हाला हे पाहायला भेटतं बिंदूसागर. आणि याच्या मधोमध तुम्हाला एक मंदिर आहे. पाणी तसं तर बघायला की स्वच्छता आहे, पण सध्या काही घाण केली लोकांनी आणि सगळी घाण दिसते. असं नाही केलं पाहिजे. बॉटल त्यानं पडलेलेच, नॅचरल वस्तू आहे, त्याला स्वच्छ ठेवणं आपलं काम आहे. तर हा देखील स्पॉट तुमच्यासाठी खूप चांगला असू शकतो. येऊन तुम्ही इथं थोडा वेळ तुमचा काढू शकता. खूप छान स्थान आहे. इथं काही जण मच्छी पकडतायत, तर काही जण बसलेत, काही जण गप्पा मारतायत. तर मी एक व्हिडिओ काढतोय. आणि त्याच्यासमोर असले 2 धर्मशाळा. त्याच्यासमोर असले 2 धर्मशाळा, एक ही फक्त फॅमिलीसाठी धर्मशाळा दिली जाते. आणि आपण इकडे स्टे करू शकता. मंडळी हे असे मटके असतात. या मटक्यामध्ये प्रसाद बनवला जातो. पूर्ण मातीचे भांडे आहेत एकदम. त्या मातीच्या भांड्यामध्येच हा पूर्ण प्रसाद बनवला जातो. एवढं छान वाटते ना या साईडला, तुम्हाला काय सांगू. म्हणजे या यार नक्की. म्हणजे माझं पण या साईडला यायचा काहीच विचार नव्हता, पण आलो. आणि हे जाऊ सगळं पाहतोय ना, म्हणजे एक अद्भुत वेगळा, एक जुनी कल्चर, एक जुनं आपलं गाव जसं आपण ज्या काळात राहत होतो ते सगळं फील होतं आपल्याला. म्हणजे मला तरी सध्या हे असं सगळं फील होतं. तुम्हाला पण नक्कीच होईल. म्हणजे तेच घरं, तशीच गाय, तशी ते बाजूबाजूला छोटेसे घरं, छोटेसे मंदिर, म्हणजे खूप काही वेगळं. तिकडं मस्त सूर्य मावळतोय आणि तो मस्त बिंदूसागर निवास आहे. सगळं व्यवस्थित सगळं चाललंय. चला जाऊया आता अनंत वासुदेवला आणि बघूया ते देखील मंदिर. ते आहे समोरून लिंगराज मंदिरचा येण्याचा मार्ग.
त्याच्या बाजूला आहे ही बिंदू सागर रिव्हर आणि मी आहे इथे आणि बरोबर त्याच्या समोर आहे अनंत वासुदेव टेम्पल. 13व्या शतकातलं हे मंदिर आहे जे तुम्हाला अगदीच ह्याच्या समोर पाहायला भेटेल. आतमध्ये जाऊ, दर्शन घेऊ आणि मस्त मंदिर आहे. बघूया आतमध्ये काय विषय. मोबाईल इथं तरी अलाउड आहे का नाही, असेल तर नक्की शूट घेऊया, नसेल तर गप बसूया. जाऊया, घेऊया आतमध्ये दर्शन. अनंत वासुदेव टेम्पल. राधे राधे, हरे कृष्णा. सगळ्या दादांनी प्रसाद आता नेलाय त्याच्यात. मंदिरमध्ये मोबाईल कॅमेरा काय अलाउड नाही, पण कोणी नव्हतं म्हणून मी थोडासा व्हिडिओ काढला आपल्याला मंदिर दाखवण्यासाठी. आणि मंदिराच्या आतमध्ये पूजा केली जाते. कृष्ण भगवान, बलराम देव आणि सुभद्रा यांची पूजा केली जाते. मानलं जातं जेव्हा आपल्या या मंदिराचे दर्शन होतात तर जगन्नाथपुरीमध्ये सेम दर्शन आपल्याला याचा आशीर्वाद भेटतो. मंदिराच्या आतमध्येच एक रसोई आहे ज्याच्यामध्ये खूप मोठा प्रसाद बनला जातो. मातीच्या भांड्यामध्ये हे सगळं जेवण बनवलं जातं. आणि जन्माष्टमी हा जो उत्सव असतो यावेळेस त्या दिवशीकडं खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. तर या मंदिराचे दर्शन घेऊन तुम्ही अतिशय थोडा वेळ इकडे काढाल तर आपल्याला खूप छान वाटेल. इकडचा प्रसाद देखील ग्रहण करा. ह्या मंदिराचे दर्शन झाले म्हणजे आपले जगन्नाथपुरी देखील दर्शन प्राप्त झाले अशी मान्यता आहे. हर हर महादेव. अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये प्रसाद बनला जातो. जो तुम्ही पाहताय पूर्ण मातीच्या भांड्यामध्ये प्रसाद बनवला आहे. सगळं जेवण याच्यामध्ये जे देवाला दाखवलं जातं. आतमध्ये आपले देव आहेत. दोन ते तीन आपले मंदिर कव्हर झाल्याच्या नंतर थोडी मला भूक लागली होती. तर सकाळपासून तर मी अजून काही खाल्लेलं नाही आहे. सो आता एक चायच्या दुकानावर बसलो आणि तिथं ब्रेड घेतला आणि हा आपला खाली मस्त चहा. आता आपण चालू आहे मुक्तेश्वर टेम्पलला आणि केदार गौरीला. ते मंदिर पण बाजूबाजूलाच आहेत. दुपारून स्टार्ट, ऊन असल्यामुळे मी दुपारून स्टार्ट केलं होतं त्याच्यामुळे थोडी वेळ जास्त झाला, त्यामुळे थोडा अंधेरा होत चालला आहे. आता बघूया, जाऊ 2 दर्शन घेऊ आणि मग उद्या सकाळी आपल्याला निघायचं पुरीला. ही आपली बॅग. गरमी एवढी आहे ना, मी पूर्ण भिजलो आहे, नाही सांगू शकत. गरमी सध्या भरपूर आहे इकडे. बोलत आहेत की 2 ते 3 दिवसामध्येच गर्दी वाढली, पहिले एवढी गर्दी नव्हती. तुम्ही बघितलं सगळं जे 3-4 जे मंदिर मी आता तुम्हाला दाखवलं ते सगळे एका सर्कलमध्ये, गोल राऊंडमध्ये. बाकी फक्त राम मंदिर थोडासा लांब आहे, तो आपण उद्या सकाळी जाताना कव्हर करू. एवढे मंदिर दिसतील ना, खरंच 1-2 दिवसात फिरण्यासारखी गोष्ट नाही. कमीत कमी 10 ते 15 दिवस पाहिजे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण कव्हर करू शकतो. इथूनच हा मार्ग जातो सरळ मुक्तेश्वर टेम्पल आणि केदार गौरी मंदिराला, जो आपण बघणार आहोत. हे पुन्हा एकदा इकडे मस्तपैकी हे असलेलं एक छान मंदिर आणि ती एक छोटासा झरणा तलाव. आणि इथूनच जाऊया 11व्या सदीमधले बाबा, 11व्या शतकातलं मंदिर आहे. शो इथूनच सरळ जायचं आपल्याला. आता असं वाटतं एका प्रकारे की बनारसमध्ये आलोय. काय त्या भिंती, काय ते इकडचे माणसं आणि काय हा नजारा. वा वा वा. सध्या काय रात्र झाल्यामुळे जर मी दिसत नसेल तर सांभाळून घ्या, कारण मंदिर फिरणं, मंदिरला एक्सप्लोर करणं हा आपला काम आहे आणि त्याच्यासाठीच मी निघालो. आतून पाहू शकता पूर्ण घाम आहे, एवढी गरमी इकडे पण. तर आपण चालूय मुक्तेश्वर टेम्पलला आणि केदार गौरीला. तर बघूया आपल्याला केदार गौरी टेम्पल आणि मुक्तेश्वर टेम्पल हे बाजूबाजूला दिसतील. हे पण 12व्या शतकातलं मंदिर आहे, इथं लिहिलं गेलंय. आणि ह्याच्याच बाजूला हे आहे गौरी गणेशला, केदार गौरीला जाण्याचं मंदिर. ह्याचं खूप मोठी स्टोरी आहे, ते मी तुम्हाला सांगेल. पहिले आपण जाऊया मुक्तेश्वरला. मुक्तेश्वरचे पहिले दर्शन घेऊ, मग त्याच्यानंतर आपण जाऊया ह्या मंदिराला दर्शनासाठी. आतमध्ये हनुमान देवांची एक मूर्ती आहे, साईडला हनुमान देव आहेत, वरती तुम्हाला इकडे सगळ्या देवांचे दर्शन होतील. आणि हा काय इथून सरळ रस्ता आहे इकडे जायला, जो की जाईल मुक्तेश्वर टेम्पलला. आणि जो आपल्याला आता समोर दिसतोय मुक्तेश्वर टेम्पल, ह्या मंदिराचं पण एक मस्त आणि एक मोठी सत्य घटना आहे. ती पण मी तुम्हाला नंतर, म्हणजे जो व्हिडिओ रेकॉर्ड झाल्याच्या नंतर ती पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आपण आलो आहे मुक्तेश्वर सिद्धेश्वर टेम्पलला. तर हे तुम्ही पाहू शकता. आणि इथे चप्पल त्यांना आपल्या काढून मेन मुख्य रोडावरच आहे. तर आय थिंक आपल्याला जायचं आहे सरळ आतमध्ये.
येऊन बसलोय आपण मुक्तेश्वर टेम्पलला. इकडे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो पण स्टिक नाही वापरू शकत, म्हणजे हातामध्ये मोबाईल ठेवून आपण स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. रात्रीची वेळ झाली आहे, मंदिर छान दिसतंय. मुक्तेश्वर टेम्पल 6व्या मंदिरात अतिशय प्राचीन मंदिर आहे भाऊ. सगळ्या मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. शंभो फोटो निकालना अलाउड नाही है. 13व्या शतकातले मंदिर आहेत आणि काय कारागिरी असेल त्या काळातली, जो आता हा काळ चालू आहे. मुक्तेश्वर टेम्पलचं दर्शन झाल्याच्या नंतर हे बाजूलाच आहे सिद्धेश्वर टेम्पल. आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते महादेवांची पिंड जी सापांनी विडा घातलेला आहे. असेच 2 पिंड एक मुक्तेश्वर टेम्पलमध्ये आणि सिद्धेश्वरमध्ये. आणि या मंदिर लाल मातीने हा मंदिर बनवण्यात आलं होतं. 9व्या ते 10व्या शतकातला हे मंदिर आहे. लाल मातीचा वापर करून अतिशय स्ट्रॉंग हे मंदिर बनवण्यात आले आहेत. मुक्तेश्वर मंदिराचा तुम्हाला खासियत आहे की ते राऊंड सर्कलमध्ये दरवाजा पाहायला भेटतो, जो इतर मंदिरामध्ये नाही आहे. त्याच्याच आतमध्ये आहे मर्चंडी कुंड. ह्या कुंडची मान्यता अशी आहे की ज्यांना कोणाला मूलबाळ होत नाही आहे, ज्या स्त्रींना संतांची प्राप्ती होत नाही आहे, त्यांनी जर ह्या कुंडमध्ये येऊन आंघोळ केली तर त्यांना मुलाची प्राप्तता होते, असा हा मंदिराचा आशीर्वाद आहे. मंदिराच्या आतमध्ये तुम्हाला खूप सारे छोटे छोटे मंदिर पाहायला भेटतात. आतमध्ये मंदिरच्या ऐवजी आणखीन काही गोष्टी, तलाव आहेत, मासे आहेत, ते आपण आरामशीर वेळ घालून आपला बसू शकता. माझं दर्शन पूर्ण झालं आहे. दोन्ही मंदिर आपल्याला व्यवस्थित दाखवण्यात आले आहे. अशाच प्रकारे आपलं मुक्तेश्वर टेम्पलचं पण दर्शन आणि हा मंदिर पण देखील कव्हर झालं आहे. बाजूला आता आहे आपला केदार गौरी, त्याचं दर्शन घेऊया. आणि उद्याच्या दिवशी राम मंदिर आणि जी 2 लेणी आहे त्यांचं आपण दर्शन घेऊ. आणि मग आपण निघणार पुरीला जाऊन जगन्नाथ महाराजांचे दर्शन घ्यायचे. तसेही जे आपल्याला आपण अनंत वासुदेवाचे जे आपण टेम्पलचे दर्शन घेतले, तर म्हटलं जातं की तिथं जगन्नाथपुरी हे शिलावरती दर्शन देतात आणि आपल्या ऑलरेडी तिकडे दर्शन झालेत. सेम टू सेम आपल्याला पुन्हा दर्शन करायला भेटणार आहे. असं काय होतं हा टूर. रात्रीचे वाजले 6:15. आता काही व्हिडिओची क्लॅरिटी काय एवढी व्यवस्थित येणार नाही, म्हणून मी इकडं आता सगळं थांबवतो. बघूया जेवणापाण्याचं काय. अजून देखील इकडचं जेवण जेवलो नाही आहे मी. बस असाच होता विषय. हर हर महादेव. वाईट मासे बघा पाण्यात मस्त फिरतायत गोल 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 गोल. रात्रीचे वाजलेत 8. मुक्तेश्वर टेम्पलचं दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्याच बाजूला लागून आहे केदार गौरी मंदिर. या मंदिरचे दर्शन आपल्याला आठवणीने घ्यायचे आहेत. आतमध्ये मोबाईल कॅमेरा काही अलाउड नाही आहे, कारण प्राचीन काळातले हे मंदिर आहे. त्याच्यामुळे इथे जेवढे पण मंदिर आहेत सगळ्या मोबाईलमध्ये स्ट्रिक आहे की तुम्ही मोबाईल कॅमेरा अलाउड नाही वापरू शकत. तर चला, तर झाले आपले संपूर्ण मंदिर फिरून. मी जातो पुन्हा हॉटेलकडे आणि आजचा दिवस संपन्न करतो, जेवतो आणि विश्रांती घेतो. आणि उद्या सकाळी भेटतो आपल्याला एका नवीन जोशसोबत, एक नवीन प्रवासासोबत. हर हर महादेव. शुभ सोमवार. आज आहे दिवस दुसरा आणि आज आहे सोमवार आणि मी आहे भुवनेश्वरमध्ये. तर भुवनेश्वरचा टूर माझा पूर्ण कंप्लीट झाला आहे आणि आता मी निघत आहे पुरीला, जगन्नाथ पुरीला. तर आपल्याला जायचं तिकडे. तिकडचे तर आपल्याला 2-3 मंदिर फिरायचे आहेत. कोणार्क, तिकडचे बीचेस. बघूया इथून कसं आपल्याला आता बस भेटते आणि किती रुपये घेते ते आपल्याला पुढेच कळेल. आणि मी आता सध्या ह्या एक रूममध्ये होतो. 700 रुपये मला याचा 24 तासासाठी, 1 दिवसासाठी रेट पडला होता विथ AC रूम. ही AC होती आणि असं काही रूम आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर TV वगैरे होते, टेबल्स वगैरे होते. ही माझी बॅग ते माझा पसारा इथे झालेला आवरलेला आहे. आणि असा हा एक ह्या साईडला बाथरूम ते तुम्हाला गरम पाणी पण भेटून जाते. तर हे जरा मंदिराच्या लॉंग डिस्टन्सवर आहेत, कारण कमीमध्ये म्हटलं तर थोडं मंदिराच्या लांबच असते. 2 किलोमीटर लांब होतं लिंगराज मंदिरकडून. तर तुम्हाला मंदिराच्या आसपास पाहिजे आहे तर तुम्हाला 1000 ते 1500 मध्ये रूम चांगलं भेटून जाईल. चला तर वेळ न घालवता घेऊया भोलींचे नाव. हर हर महादेव. जगन्नाथपुरीला जाण्या अगोदर आपल्याला पाहायचं आहे उद्योगिरी आणि खंडेगिरी व राम मंदिर. त्याचे दर्शन आपल्याला घेऊनच मग आपण निघणार आहोत जगन्नाथपुरीला. उद्योगिरीला जाण्यासाठी बाकीचे जे इकडचे ऑटोवाले होते त्यांनी रेट खूप सांगितले मला, 250-300 रुपये. बट इकडचा जो मला एक जण भेटला तो बोला उबेर ट्राय करा, उबेर तुम्हाला स्वस्त पडेल. सो मी उबेरची बाईक बुक केली, तो थोड्याच वेळात येणार आहे. उबेरची बाईक घेऊन मी भेटतो तुम्हाला खंडेगिरीला. जाता जाता भुवनेश्वरमधले अतिशय छान काही प्रसंग पाहायला भेटले आणि मग भेटूया उद्योगिरीला. हर हर महादेव.
सध्या आपण आलो आहोत उदयगिरी आणि खंडगिरी ही लेणी बघण्यासाठी. भुवनेश्वरमधली अत्यंत प्राचीन लेणी आहे. हे माझ्या मागे बघताय, ह्या साईडला आहे उदयगिरी आणि ह्या साईडला आहे खंडगिरी. तर आपण हे दोन्ही बघणार आहोत. लेणी कशा आहेत, खूप प्राचीन काळातल्या आहेत. भुवनेश्वरमध्ये जर आपण आपल्या स्वतःच्या गाडीने किंवा दुसऱ्या व्हायकलने येतं ते तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे. तिथून आपल्याला बोर्ड आहे, ह्याच्या पुढे गाडीची नो एंट्री, कारण हा पूर्ण इलाका, हा पूर्ण एरिया तो त्या खंडगिरीच्या ह्याच्यामध्ये येतो. आता एंटर करूया आपण इकडून. मग आपण असं गोल फिरून जाऊया. पण आतापर्यंत जे स्पॉट फिरलो आहे तिकडे कुठे चार्जेस नाही लागले किंवा कुठली तिकडे कसलीच प्रकारची फी द्यावी नाही लागली. पण जर तुम्ही ही लेणी फिराल तर ह्या साईडला तुम्हाला एक तिकीट आहे, ते तिकीट तुम्हाला घ्यावं लागेल. मी बघतो कितीला तिकीट आहे, तर मला पण माहिती नाही आहे. सो या दोन्ही लेणी बघूया आणि लवकरात लवकर राम मंदिर बघून आपण जाऊया आपल्या पुढच्या स्थानकाला, जो काय असणारे पुरी जगन्नाथ महाराजांचे आपल्याला दर्शन घ्यायचे. 4 धामपैकी ते एक धाम आहे आणि अशी काही लेणी आहे. आणि त्याच्या बाजूलाच तुम्हाला इथं काउंटर तिकीट भेटेल. आणि स्वतः आपण दोन तिकीट घेऊया, बघू कितीला तिकीट देतोय हा. ऑनलाईन कॅश 25 और ऑनलाईन 20. आम्ही ऑनलाईन करतो ना. मला तिकीट भेटते. जर तुम्ही ऑफलाईन करता तर 25 रुपये, ऑनलाईन करता तर 20 रुपये, डायरेक्ट 5 रुपयाचा फायदा. तर याच्यामध्ये लिहिलं गेलं आहे उदयगिरी आणि खंडगिरी हिल्समध्ये दोन्हीचे तुमचे 20 रुपये घेतले जातात. बस आता आपण जाऊया आपल्या मार्गासाठी, म्हणजे उदयगिरी लवकरात लवकर फिरूया, थोडक्यात बघूया. तर विषय असा आहे की तुम्ही ट्रायपॉड हातात नाही वापरू शकत, म्हणजे मोबाईलने व्हिडिओ काढू शकता इकडे. आणि बघूया काय काय प्राचीन गोष्टी तिकडे बघण्यासाठी. तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तर दिसतील. सर्वात आधी पादुका आश्रम आहे इकडे. अरे भाऊ, तुला आता काय खायला आणलं नाही रे, नाही तर दिलं असतं मी काही ना काही. माकडाला येत मंडळी इकडं, फुल माकडापासून सावधान राहा. आणि असं काय तुम्हाला पाहायला भेटेल प्रवेशद्वार. तसं इथं बघण्यासाठी भरपूर काही आहे. तसं विषयाने आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या लेण्या ह्याच्यापेक्षा अतिशय वेगळ्या आहेत आणि इकडच्या लेण्या अतिशय वेगळ्या आहेत. तर असं काय असल्यामुळे तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये काही ना काही वेगळं पाहायला भेटेल आणि एक वेगळा अनुभव भेटेल की खरंच आपण कोणत्या तरी एक वेगळ्या जागेवरती आलेलो आहे, असा एक अनुभव होतो. हे आहे आपल्या समोर उदयगिरीची पहिली लेणी. टोटल उदयगिरीमध्ये 18 लेणी आहेत आणि खंडगिरीमध्ये टोटल 15 लेणी आहेत व तिकडे जैन मंदिर देखील खंडगिरी गुफेमध्ये विराजमान आहे. इकडच्या जेवढ्या पण लेणी आहेत ते तुम्ही बाहेरून पाहू शकता. लेणीच्या आतमध्ये एंटर करू नाही शकत कारण इकडचे स्ट्रिक्ट वॉर्न केलेलं आहे. जाऊया आणखीन थोडंसं वरती. त्या साईडला बघताय तुम्ही, तिथून तसं तो पूर्ण परिसर जो आलेला आहे तिथून तो त्या साईडला एक जैन मंदिर आहे आणि इथून तुम्हाला भुवनेश्वर थोडक्यात काय दिसतं भारी एकदम. कितना भी बोलो लोगों को, लोग पागल है. जिधर भी आएंगे उधर गंदगी करके ही जाते. ज्यावेळेस आपण लेणीच्या एकदम उंच भागावरती याल आणि तेव्हा तुम्हाला दिसेल इथून पूर्ण भुवनेश्वर खाली आपण वर. निघूया. आपल्या झाले दोन्ही लेणी बघून, खंडगिरी आणि उदयगिरी. आणि अतिशय छान ही लेणी आहेत. आल्या त्यानंतर आठवणीने भुवनेश्वरमध्ये ह्या दोन्ही तुम्ही जागा, एक स्पॉट बघा, अतिशय छान आहेत. चला आता वेळ झाली आपल्याला इथून निघण्याची, आपण निघूया.
भेटूया पुढे. हर हर महादेव. उदयगिरीपासून राम मंदिर सुमारे 12 किलोमीटर होतं, त्यामुळे मला पुन्हा रिक्षा करून इकडे यावं लागलं. अतिशय सुंदर मंदिर आहे. भुवनेश्वरमधलं खूप प्रसिद्ध हे राम मंदिर आहे. मंदिराच्या आतमध्ये आपल्याला राम दरबारचे दर्शन होतात. हे मंदिर एका ट्रस्टद्वारे बांधण्यात आलं होतं आणि आज देखील ह्या मंदिराची देखभाल एक ट्रस्टच करतोय. आता जाऊया बस स्थानकावरून. बरमोडा करून कोणचं मेन मुख्य बस स्थानक आहे, तिथून तुम्हाला पुरीसाठी बस भेटते. भुवनेश्वरचा टूर आपला कंप्लीट झाला. आता आपण चालू आहे जगन्नाथपुरीला. जगन्नाथपुरीमध्ये आता बघू आपल्याला काय काय पाहायला भेटेल, काय काय दिसणार आहे तिकडे गेल्यावरच कळेल. आणि किती रुपये बसचे तिकीट आहेत आणि हे काय 4 ते स्पॉट आहे. तुम्ही इकडचे लोकल ऑटोवालेला किंवा इकडचे लोकल कोणाला तरी बोलून तुम्ही ॲडजस्ट करून घेऊ शकता. अदरवाईज नाहीतर तुम्ही एक पॅकेज आहे छोटा जो 7 ते 8 हजार रुपयाचा, तो घेऊन त्यामुळे तुम्ही 4 ते 5 वस्तू नक्कीच फिरू शकता. चला तर वेळ झाली आहे, जाऊया, भेटूया पुढे.